सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्य। गोवंशाची अवैध वाहतूक करणारा आयशर ट्रक जप्त, 12 गोवंशीय बैलाची सुटका, वडकी पोलिसांची कारवाई। नागपूरवरून तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे ट्रकमध्ये जनावरे कोंडून वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून पोलिसांनी 14 गोवंशीय बैलाची सुटका केली। यात ट्रक जप्त करून वाहन चालकासह एका जणांविरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलिसांनी वडकी येथे रविवारी दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 3च्या दरम्यान केली। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरवरून हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वडकीचे ठाणेदार सुखदेव बोरकडे यांना मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी वडकी येथील राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला। याच दरम्यान नागपूर येथून येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH40CM 3230 या ट्रकची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात 12 गोवंशीय बैल आढळून आले। या प्रकरणी पोलिसांनी आयशर ट्रक जप्त करून या कारवाईत जप्तीतील ट्रक किंमत 20 लाख व 12 गोवंश बैल किंमत 2,40,000 रुपये, एकंदरीत 22,40,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। सदर कंटेनर जप्त करून यातील आरोपी आबिद नूर कुरेशी वय 26 राहणार नागपूर, जगदीश भीमराव लिंगायत वय 37 राहणार नागपूर यांना अटक करून आरोपी विरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुखदेव बोरकडे, PSI प्रशांत जाधव, कर्मचारी संदीप मडावी, दीपक वॉर्डसवर, विनोद नागरगोजे यांनी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव, कळंब।